श्लोक 11. अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानै यदतोऽन्यथा. अर्थ: अध्यात्मज्ञानाविषयी नेहमी तत्परता, तत्त्वज्ञानामुळेच मोक्ष आहे असा निश्चय असणे याला ज्ञान असे म्हणतात. यापेक्षा जे अन्य आहे ते अज्ञान होय. विवरण: वर सांगितलेल्या ज्ञानलक्षणांप्रमाणेच ज्ञानाची पुढील 2 लक्षणे भगवान सांगत आहेत. पैकी पहिले अध्यात्मज्ञानात नेहमी आवड असणे व तत्त्वज्ञानार्थ दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान झाले तरच मोक्ष मिळतो याबाबत खात्री असल्यामुळे तत्त्वज्ञान प्राप्त केलेच पाहिजे, जेणेकरून मोक्षाचे ध्येय सतत मनाशी बाळगावे. अध्यात्माचा अर्थ अधिक आत्मा म्हणजेच आत्म्यावर किंवा आत्म्याचे आश्रयाने जे काही असते, आत्म्याचे द्वारे जे प्रगट होते ते अध्यात्म. आत्म्याचे आश्रयाने मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सर्व इंद्रिये, शरीर व त्यांचे अवयव, शरीरातील शक्ती ही सर्व राहतात. त्यांचे आधारा वाचून यांचे असणे, कार्य करणे शक्य नसते. आत्म्याची प्रकृती हीच शक्ती असल्याने त्यांना इंद्रिय असे म्हणतात. इंद्र हा आत्मा आहे आणि त्याचे शक्तीला इंद्रिय असे म्हणतात. हे अध्यात्माचे ज्ञान असून सर्व ज्ञानात ते प्रमुख असे आहे, कारण याचा संबंध मनुष्याचे स्वास्थ्याशी, सुखाशी आणि समाधानाशी प्रत्यक्षपणे असतो. या अध्यात्मज्ञानात पुढील ज्ञानांचा समावेश आहे असे भगवंत सांगत आहेत. 1. आत्म्याचे ज्ञान. 2. बुद्धीच्या शक्तीचे ज्ञान. 3. मनोविज्ञान. 4. चित्त, संकल्प, अहंकार इत्यादीचे ज्ञान. 5. प्रत्येक इंद्रियांचे ज्ञान. 6. शरीराचे व इंद्रियांचे आरोग्याचे ज्ञान. 7. शरीरात निर्माण होणारी शक्ती व बाहेर जाणारी शक्ती या सर्व गोष्टींचे सखोल ज्ञान असणे म्हणजेच अध्यात्मज्ञान असणे. ते ज्याला झाले असेल तो आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी तत्पर राहतो. तसेच मनाचे ज्ञान प्राप्त झाले तर मन सुसंस्कारित ठेवून प्रत्येक गोष्ट चांगलेपणाने करायला लागतो. त्याचे हातून प्रमाद, गैरव्यवहार घडत नाहीत. परिणामी त्याचे आयुष्य सुखात समाधानात जाते. काही लोक अध्यात्मज्ञान व आत्मज्ञान एकच समजतात, पण वर सांगितलेल्या सर्व गोष्टी अध्यात्मज्ञानात येतात, तर आत्मज्ञान म्हणजे फक्त आत्म्याचेच ज्ञान. अध्यात्मज्ञानात आत्मज्ञानाचा समावेश आहे. ते सर्वंकष असून माणसाचे सर्व प्रकारचे कल्याण या ज्ञानानेच साध्य होते असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. तत्त्वज्ञान. मनुष्याने तत्त्वज्ञान प्राप्त करून घेतलेच पाहिजे. या ज्ञानापासून मिळणाऱ्या मोक्षाचे ध्येय प्रत्येकाने आपल्या दृष्टीसमोर ठेवायला हवे. पृथ्वी, आप, तेज, वायू यासारखी अनेक तत्वे आहेत. त्यांच्या विद्येचे नाव तत्त्वज्ञान आहे. हे ज्ञान जो प्राप्त करतो तो त्रिविध दुःखापासून मुक्त होतो. यासाठी साधकाने हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा निश्चयच करावा. त्याचे सिद्धतेसाठी यथायोग्य प्रयत्नसुद्धा करावा. आपल्याला जीवनात पुढील 3 दुःखे भोगावी लागतात. 1 आध्यात्मिक दुःख, 2 अधिभौतिक आणि 3 अधिदैविक. आता आध्यात्मिक दुःख हे मन, बुद्धी, इंद्रिये, शरीर यांचे ठिकाणी उत्पन्न होते. यामध्ये मनाला त्रास होणे, शारीरिक पीडा इत्यादींचा समावेश असतो. 2 अधिभौतिक, प्राणीमात्रांपासून उत्पन्न होणारी दुःखे म्हणजे आपापसातील भांडणे, मारामाऱ्या किंवा इतर प्राणी म्हणजे साप, विंचू, माशा, हिंस्त्र प्राणी यापासून होणारी इजा किंवा पीडा किंवा या सर्वांचा होणारा प्रत्यक्ष उपद्रव यांचा समावेश आहे. अधिदैविक, धरणीकंप, अतिवृष्टी, आग इत्यादीपासून होणारा त्रास म्हणजे अस्मानी संकटच. या गोष्टी आपल्या हातात नसतात. सर्व तत्वांचे ज्ञान करून घेतल्यास माणूस ही दुःखे दूर करू शकतो आणि प्रत्यक्ष दूर करता आली नाही
तरी ती भोगताना त्याचे दुःख तो करत नाही. ज्ञान मानवाचे हितासाठी अत्यंत आवश्यक असेच आहे. ऐहिक आणि पारमार्थिक गोष्टी साध्य करण्यासाठी ज्ञानाला पर्याय नसतो. ज्ञान मिळवण्याचा प्रत्येकाने निश्चय करून ते प्राप्त होईपर्यंत प्रयत्न सोडूच नयेत. वरीलप्रमाणे श्लोक 7 ते 11 मध्ये ज्ञानी माणसांची किंवा ज्ञानाची लक्षणे भगवंतांनी सांगितली आहेत. यापेक्षा जे काही वेगळे ते विपरीत आहे किंवा ते अज्ञान आहे असे भगवंत इथे सांगतात. ज्ञानदेवांनी ज्ञानलक्षणाप्रमाणेच अज्ञान लक्षणे अगदी विस्तृतपणे सांगितलेली आहेत आणि त्याचे कारणही त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा का माणसाला अज्ञान म्हणजे काय कळलं तर त्याचा त्याग करून तो ज्ञानाची कास धरेल. अज्ञानाची लक्षणे ज्ञानदेवांनी खालीलप्रमाणे दिली आहेत, ती थोडक्यात पाहूया. 1. हिंसा किंवा क्रोध. 2. मानित्व म्हणजे मानाची अपेक्षा करणे किंवा माणसाने घमेंडी असणे. 3. दांभिकता. 4. असमाधान, मनाची अशांती आणि इतरांना क्षमा न करणे. 5. कुटिलता. 6. गुरुशी अथवा श्रेष्ठ व्यक्तीला विरोध करणे. 7. मनाची व शरीराची अपवित्रता किंवा मलिनता. 8. मनाची अस्थिरता आणि चंचलता. 9. असंयम, स्वैराचार, इंद्रियांची उच्छृंखलता किंवा कसेही वागणे. 10. आसक्ती, इंद्रिय भोगांसाठी किंवा प्रपंचाविषयी आसक्ती असणे किंवा हाव असणे. 11. अहंकार. 12. प्राप्त होणाऱ्या दुःखाचा आणि हातून होणाऱ्या दोषांचा विचार न करणे. 13. भोगासक्ती, प्रत्येक वस्तू मात्र आपल्या भोगासाठी हवी असे वाटत राहणे. 14. ममत्व, पुत्र, स्त्री तसेच गृह इत्यादी स्थावर जंगम गोष्टीबद्दल मोहित होणे, त्यांच्याबद्दल ममत्व वाटणे. 15. इष्टानिष्ट, इष्टाबद्दल प्रेम वाटणे म्हणजे आपल्याला आवडतं त्या गोष्टीबद्दल प्रेम वाटणे आणि अनिष्टाचा म्हणजे नावडत्या गोष्टीचा द्वेष करणे. 16. भक्तिहीनता, ईश्वराला न मानणे, भक्ती न करणे किंवा भक्तीमध्ये धरसोड करणे म्हणजेच व्यभिचारी भक्ती करणे. 17. एकांतात न राहणे. 18. जनसमूहात लोकांचे गर्दीत जाण्याची आवड ठेवणे. 19. तत्वज्ञानाची आवड नसणे, त्याबद्दल जाणून न घेणे. श्रीमद भगवद्गीता ही आदर्श सामाजिक जीवनाचा उपदेश आहे. समाजातील सर्वांनी हा आदर्श आपल्या ठिकाणी प्रयत्नपूर्वक आचरणात आणावा, जेणेकरून प्रत्येकजण श्रीकृष्णाप्रमाणे पूर्ण पुरुष होऊ शकेल. जगात सर्वत्र दैवी गुणांचा विकास होऊन सर्वेपी सुखीनः सन्तु असे होईल. इथे आपण थांबण्यापूर्वी एक सांगते की ज्ञानदेवांनी ही जी अज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत त्याचा विस्तार सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. ज्यांना ह्याची माहिती जास्त करून घ्यायची असेल त्यांनी ती अवश्य वाचावीत. आपण इथे थांबूया.